पक्षाने महिला आयोगाच्या पदावर महिला बसवावी त्यांनी. रुपाली चाकणकरला हा जो पदभार आहे हा पेलवत नाहीये, त्यांनी राजीनामा द्यावा आणि एखाद्या सक्षम जी राजकारण विरहित अशा महिलांना त्या पदावर बसावं जेणेकरून महाराष्ट्रामध्ये न्याय मिळेल. न्याय मिळावा यासाठी काय झालं आतापर्यंत वेळोवेळी आरोप नक्कीच आपण पाहतोय तिकडे पुण्यामध्ये आता चाकणकरांविरोधात ठाकरे सेना आक्रमक झालेली आहे. पुण्यातील महिला शिवसैनिक चाकणकरांच्या कार्यालयाबाहेरच आंदोलन करतायत. एकीकडे आपण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते पाहतोय तर दुसरीकडे मात्र ठाकरे सेनेच्या महिला आघाडी कार्यकर्ता देखील आक्रमक झालेले आहेत. अगदी आमने सामने असा हे आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत बनकरच्या बाजूने रुपाली चाकणकर का बोलतात असा सवाल या ठाकरे सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी विचारलेला आहे. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चाकणकरांना पाठीशी घालणं योग्य नाही असं देखील म्हटलेलं आहे. सागर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. या बातमीचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडनं घेतच राहू. तुर्तास धन्यवाद. आपण पाहतोय पुण्यामध्ये चाकणकरांविरोधात ठाकरे सेना आक्रमक झालेली आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.